असे प्रश्न दिसले की तुम्हाला खूप अवघड वाटत असतील, पण हा खूप सोपा प्रश्न आहे। 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग भागिले 9चा घन गुणिले 3चा 5वा घात बरोबर x घन। तर x बरोबर किती हा प्रश्न विचारलेला आहे। इथे तुम्हाला 81चा वर्ग दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे 81चा वर्ग म्हणजे काय, 9च्या वर्गाचाही वर्ग, आणि तुम्हाला हे माहिती आहे की 9 म्हणजे आहे 3चा वर्ग आणि ह्याचा वर्ग म्हणून इथेही वर्ग आणि ह्याचाही इथे वर्ग। तर मी ह्या 81च्या वर्गाच्या जागी मी ही संख्या लिहू शकतो, म्हणून इथे ही संख्या लिहा 3चा वर्ग, ह्याचा वर्ग, परत ह्याचाही वर्ग गुणिला आता 27 म्हणजे 3चा घन आहे, ठीक आहे। 27 म्हणजे 3चा घन, पण 27चा वर्ग म्हणजे 3च्या घनचाही वर्ग, म्हणून मी हे सुद्धा मी इथे लिहितो 3च्या घनचा वर्ग भागिले इथे 9चा घन आहे। 9चा घन म्हणजे 9 म्हणजे काय, 3चा वर्ग आहे आणि 9चा घन म्हणजे 3च्या वर्गाचा घन, ठीक आहे। आणि गुणिला इथे 3चा 5वा घात तुम्हाला जशाला तसा लिहायचा आहे। त्यानंतर इथे काय करायचं आहे, 3 जशाला तसा, बेदुनी 4, 4 दुनी 8 गुणिला इथे 3 जशाला तसा, 3 दुनी 6 याचा गुणाकार, त्यानंतर इथे 3 जशाला तसा आणि बेत्रिक 6 गुणिले आणि इथे 3चा 5वा घात। तर इथे 3चा 6वा घात आणि 3चा 6वा घात इथे कटून जाणार, तर इथे 3च्या 8व्या घात मधून 3चा 5वा घात जे आहे वजा करा, म्हणजे काय येईल 3चा घात 3। तर 3चा घात 3 आलेला आहे, म्हणजे x चा घन बरोबर 3चा घन। आता x सोबत ह्या 3 ला कंपेअर करा, म्हणजे x बरोबर काय आलेला आहे, 3 आलेला आहे। ऑप्शन नंबर 1 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे। पहा किती सोपं आहे।